म्हणून गाडी येईल, पोरांना सगळी गाडी नाही येत. चला जा बाबा, हा जा सोन्या. आणि फोन कर हा, ऐकला? हा ठीक आहे, फोन कर, बसाय कोण भेटलं की. हा करत. हा चल, हा फोडून येतोय पुढच्या दरवाजाने. आम्हाला प्रवीणला बघ फोन करून, येतोय का बघ. पाठवलं तिला ना. पाठवलंय. हा मग चल, इथे काय पडतो. राहू दे. त्या भाऊकडे किरवी आणि ती गटली काढून द्या. तिला माई. नमस्कार मित्रांनो, मी रितेश गुरव. आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आता मुंबईला चाललोय, सर्व कार्यक्रम झाले त्यामुळे आज मुंबईला चाललोय पुन्हा. तर आजचा ब्लॉग असेल आपला आमच्या गावापासून, मांगवलीपासून मुंबईपर्यंत पूर्ण ब्लॉग असेल. चला. मला सोडायला अमर आलाय आज. विचार बाई करून सोडतो का मला पर्यंत. आमचं रेशनिंगचं दुकान इथे. ही तुमची 30-35 रुपये जाशील ते तिकीट आहे. चढलं त्याच्यावरती सर. ती रिक्षा कोणाची रे आतमध्ये? काय माहिती. तर गाडीचा वेट करून करून कंटाळा आला. आता गाडी केलाय वरती मोंद्याला, आणि तिकडून जर रिटर्न येईल तेव्हा आपण तिने जायचंय वैभववाडीत. आता 1 तास लागतो तिकडून गाडीला यायला, तेवढा वेळ आता पुन्हा बसायचं. फायनली आली बाबा माझी गाडी. अजून कुठे दिसत नाही. आली आली आली. चलो चलो चलो. मस्त एकदम नवीन नवीन आहे गाडी. बसमधून असं फील होतं आहे की मुंबईलाच चाललं आहे ट्रॅव्हल्सने वगैरे. एकदम मस्त आहे. आमच्या वैभववाडीचं वैभववाडीमध्ये येऊन पोचलो आहे. खूप लेट झाली गाडी. आता भाऊ येतोय इथे न्यायला, मावशीचा मुलगा, आणि त्याच्यासोबत आता त्याच्या घरी चाललोय. बस मग इथे यायलाच थकायला झालंय आता.
बसमुळे लेट झालं, नाही तर लवकर आलो असतो. आम्ही एकदा जाऊन दिला हां फोन करून विचारला आता येईल गाडी येईल. घरा गेला, आंघोळी केला. माझं लाडकं वाचो हो नाही. नाईन 39 झालेत. आम्ही स्टेशनला आलो आहे. तिथे काहीतरी काम चालू आहे, काहीतरी बनवतात तिथे. चांगलं काहीतरी बनवलं दुकान चेंज बदललंय सगळं शेड्यूल. मी पण त्या मोबाईलवर गेलो, नंतर नेटवर्क गेलो ना, देऊन आलो सर्व. आम्ही इथे थांबतो. आता पण देवण आपला कुठे आहे? हा चल कुठे गेलं जेवण परत करतात तिथे आणि भाकरी वगैरे आता दिले आहेत. आता बघू तिकडे करून खाते आणि भाकरी वगैरे करतील आता छोटी. मित्रांनो आम्ही मस्त एका शीटवर दोघे आहेत. मित्रांनो मी येऊन पोचलो आहे घरी. म्हणजे व्हिडिओ पण सुद्धा मी पूर्ण शूट नाही केला. ट्रेनमध्ये जे शूट केलं होतं तेवढाच, त्याच्या पुढे शूट नाही केला कारण पूर्ण झोपेमध्ये होतो त्यावेळेला. कारण सकाळी 5:30 वाजता ठाण्याला उतरलो, त्यामुळे झोपेमध्ये होतो, काही शूट नाही केलं. डायरेक्ट घरी आलो तिथून. ट्रेनमध्ये पण एवढी झोप लागली होती ना, त्यामुळे घरी आल्याला लगेच झोपलो. आणि आज दुसऱ्या दिवशी मी व्हिडिओचा आता शेवट करतो आहे, व्हिडिओ आपला संपवतो आहे. तर मस्त गावी फक्त 2 दिवस राहिलो, पण मित्रांसोबत फुल मस्त एन्जॉय केलं पूर्ण. आणि 2 दिवस कधी गेले निघून ना समजलंसुद्धा नाही. त्यामुळे आता परत बघू किंवा आता टाईम भेटतो आपल्याला, कधी सुट्टी भेटेल त्यावेळेला पुन्हा आपण गावी जाऊ, पुन्हा आपले गावचे व्हिडिओज पुन्हा चालू होतील. पण तोपर्यंत आता थोडे दिवस जॉबवरती वगैरे चालू.
कारण जॉब वगैरे सर्व सांभाळून हे यूट्यूबसुद्धा करतो आहे, त्यामुळे जास्त दिवस राहिलो नाही गावी. जॉबवरती सुद्धा ना जास्त काम आहे, तर त्यामुळे सुट्टी वगैरे जास्त देत नाहीत. 2 दिवस फक्त दिली होती सुट्टी. मित्रांनो, मी जो जॉब करतो ना त्याच्याबद्दल सुद्धा एक मी व्हिडिओ एक स्पेशली बनवणार आहे, कारण म्हणजे आता ज्यांची 12वी वगैरे होईल त्यांच्यासाठी एक चांगला असेल, आणि जर कोणी घरी असतील तर त्यांच्यासाठी सुद्धा तो बेटर असेल. त्यासाठी मी तो एक व्हिडिओ बनवणार आहे, कारण त्यासाठी एक कोर्स करावा लागतो. त्या सर्वाचा एक व्हिडिओ बनवणार आहे. मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. कारण घरून जेव्हा निघालो तेव्हा जे आईचं प्रेम असतं ते व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटलं असेल. ते सर्व कसा वाटला व्हिडिओ हे कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच नवीन व्हिडिओसोबत भेटू आपण पुन्हा. चॅनलवरती जर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू आपण एका नवीन व्हिडिओसोबत.